नमस्कार सर्वांना. इंडियन्स मॉम अनन्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी बोलत होते पण बाहेरचा खूप आवाज येत होता म्हणून ते वॉइस ओव्हर केला. तुम्ही सर्वजण कशा आहात? मी असंच म्हणत होते की पडले होते, जरा कामावरून जाऊन वगैरे आले. मग म्हटलं मुलांना सांगितलं होतं की खोबरं बर्फी बनवून ठेवते, मग खोबरं बर्फी बनवून घेते म्हणून सांगितलं होतं. आणि खोबरं आता म्हणजे काल फोडलं होतं मी नारळ वगैरे आणि फ्रीजमध्येच ठेवून दिलं होतं. आता फ्रीजमधनं काढलं खोबरं वगैरे. म्हटलं की पटपट आपण बर्फी बनवून घेऊया, कारण की मुलं आली की परत लई डोकं म्हणजे मम्मा केलंस का म्हणतात. त्याच्यामुळं म्हटलं आपलं खोबरं बर्फी बनवायला चालू करूया. म्हटलं परत आराम करता येईल. खोबरं हे असं फ्रीजमध्येच ठेवलं होतं, सालीसकटच घेतलेलं आहे. तुम्हाला साल काढायचे ते साल काढू शकता. आणि तुकडे करून घेतले होते. आणि आता बघा तुम्ही, आता हे तुकडे जे आहेत ते मिक्सरमध्ये टाकायचे, म्हणजे सगळेच नव्हते टाकले, मी थोडेच टाकले होते. आणि एकदम बारीक असं वाटून घेतलं होतं मी. बारीक झाले की तुम्हाला वाटून पण दाखवते. आणि खूप म्हणजे खायला स्वादिष्ट होतं, खूप भारी लागत होतं. हे असे बारीक करून घ्यायचं. साल वगैरे कुठं काढत बसायचं म्हटलं मी साल वगैरे काय काढलं नाही आहे. तुम्हाला काढू वाटत असेल तर काढू शकता, त्यात काही एवढं नाही. आणि मी पहिल्यांदाच बनवणार होते, म्हटलं कसं होते काय होते बघावं, म्हटलं टेस्ट करता येईल ना, म्हणजे काय हरकत आहे. मग चाललं होतं म्हटलं पटपट आपलं आवरून घ्यायला. मिक्सर परत खाली लावा वगैरे म्हणण्यापेक्षा मी म्हटलं जाऊ दे, आता इथलं इथं एवढंसं आहे, तिथलं वाटून घेता येईल म्हणून ते वाटून घेतलं मी मिक्सरमध्ये. आणि आता गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये आता तूप वगैरे टाकणार. हे तूप मी घरीच बनवलेलं आहे. इतका भारी आहे ना, असं रवाळ तूप झालेलं आहे. जर तुम्हाला तुपाची रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुपाची रेसिपी देईन मी. खूपच छान तूप आहे, खायला पण स्वादिष्ट आहे. आणि मी फक्त शिऱ्यासाठी वगैरे यूज करत असते. आणि मसाले भात असं भाज्या वगैरे असेल तर तूप मी यूज करते. नाही तर मग शक्यतो मी गावी देते म्हणजे सासूबाईंकडं, आणि नाही तर मग मम्मीकडं माहेरी पाठवून देत असते. म्हणजे मी जेव्हा जाते तेव्हा मी घेऊन जाते. आणि कारण की तूप इतका भारी, आणि बाहेर घ्यायला गेलं तूप किती महाग आहे ना, मग त्यापेक्षा म्हणजे आपलं घरी दूध येतं 1 लिटर, त्या साईजचं मी तूप करत असते. मग आता मी तेच बोलत होते तुम्हाला सर्वच, पण बाहेरचा आवाज खूप येत होता, त्याच्यामुळं म्हटलं की नको आता बोलायला, असू द्या चला. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब वगैरे करायला विसरू नका. आणि आता हे बर्फी वगैरे करते मी. किती छान होते, म्हणजे भाजतानीच म्हणजे इतका छान वास होता त्याचा, असं वाटायचं की तसेच खावावे. खूप छान झालं होतं. मी किचनचा टूर दिला होता, पण किचनचा टूर दिला आहे. आणि जर होम टूर पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला होम टूर पण द्यायला तयार आहे. आता मी खोबरं बर्फी बनवून घेत आहे. आणि साखर म्हणजे अंदाजेच टाकत आहे मी असं काय माप वगैरे घेतले नव्हते, जसं लागेल तेवढंच साखर घेतलेलं आहे मी. आणि त्या साखरेनुसार म्हणजे तुम्हाला जसं कम जास्त नाही का, गोड तुम्ही किती खाता त्यावर डिपेंड आहे. आम्ही म्हणजे खातो पण एवढं पण नाही गोड खात, अंदाजेच खाते. तुम्हाला साखर दिसत नव्हती म्हणून मी साखर असं दाखवत होते, एवढंच घेतली म्हणून. परत मी 2 चमच टाकले एक्स्ट्राचे, कारण की थोडंसं सपोकेल असं वाटलं मला म्हणून. आणि पाऊस काय येणार नव्हता, पण कपडे सुकले असतील म्हणून मी याला कपडे पण आणायला जायचे होते वरून कपडे आणायची होती. म्हटलं आता जावं थोड्या वेळाने कपडे घेऊन यायचे होते. थोडंसं लिखाणाचं पण काम आहे, कामाचं राहिलेलं ते पण करायचं आहे मला. म्हटलं हे की काम करून घेतलं की परवडतं. म्हटलं आता कपडे घेऊन येते जाऊन. तुम्ही आता आमचा टेरेस बघा, सर्वजण म्हणजे टेरेसवर आम्ही जेवढे इथं म्हणजे राहतो तेवढे सर्वजण कपडे टेरेसवर सुकत टाकतात. आणि ते बकेट कोणीतरी माझी इकडं ठेवली होती, मी तिकडं कोणीतरी ठेवली, तर कोणी ठेवली का माहीत नाही, आता कोणाला काय बोलायचं नाही का. आणि प्लस मग कपडे सुकली होती, म्हटलं पटपट कपडे घेऊन जावा, घड्या वगैरे घालून ठेवता येते. आणि हा असा टेरेस आहे वरती व्ह्यूज. आणि त्यात पायऱ्या जे दिसतात तिथं दुसरं म्हणजे वर छोटंसं टेरेस आहे, हा इथला छोटा टेरेस आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा मला. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित राहावा. चला, हा व्हिडिओ मी इथंच संपवते. चला बाय, भेटूया परत पुढच्या व्हिडिओत.